आपल्यासोबत महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आय.जी. संदीप पाटील सर आहेत। सर, काही दिवसांपूर्वी एक सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर एक सोशल मीडियावर मोहीम उभारण्यात आली आणि कॉकरोच जनता पार्टी ही उभारण्यात आली। यामध्येही काही अर्बन नक्सल समर्थित ज्या संघटना आहेत त्यांचा काही रोल आहे का, डायरेक्टली और इनडायरेक्टली? आपण खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की आपण पाहिलं असेल की जे कॉकरोच जनता पार्टीचं जे डिजिटल मीडियाच्या थ्रू जे प्रसार प्रचार झाला, त्यांचे फॉलोअर्स हे आहेत, त्यामुळे डेफिनेटली पोलीस आणि इंटेलिजन्स एजन्सीचेही एक उत्सुकता, मॉनिटरिंग वाढलेलं आहे आणि जे ओव्हरऑल जेनझीच्या माध्यमातून काहीतरी बदल किंवा क्रांती घडवणं असं जे एक चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये या कॉकरोच जनता पार्टीच्या एपिसोडच्या अनुषंगाने लक्षात आलं आणि आपण पाहिलं असेल जे युनायटेड फ्रंट जो CPI माओवास्टची जी अर्बन विंग आहे, ज्याला आपण कॉमन पॅरलन्समध्ये अर्बन नक्षल म्हणतो, त्याचंही उद्दिष्ट तेच आहे की रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना उतरवून काही आपल्याला क्रांती घडवता येते का। तर त्यामुळे निश्चितच आपला चांगला वॉच आहे आणि आमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये आहे की जे काही जे मेंबर्स आहेत जे आमच्या वॉचवर आहेत ते ॲक्टिवली CJPला त्यांचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यातमध्ये की कसं जेनझीने रस्त्यावर उतरलं पाहिजे, हे कसं योग्य आहे, अशाही पोस्ट हे करण्याचा प्रयत्न करतात। पण पोलीस दक्ष आहेत आणि मला वाटते निश्चित कोणत्याही एखादा लॉ अँड ऑर्डर झाला तर पोलीस हँडल करतील। म्हणजे अर्बन नक्सल या अनुषंगाने जे पोलिसांच्या स्कॅनरवर आहे असे काही लोक पडद्यामागून सक्रिय झालेले आहे यामध्ये? हां, म्हणजे आपण जे एक्झॅक्टली की जे आपल्या काही वॉचवर लोक आहेत तेही या मुवमेंटवर स्वार होऊन काय आपल्याला करता येते का यांचं त्यांचं सोशल मीडियावरती पोस्ट करणं हे करणं चालू आहे। नेपाळमध्ये ज्या पद्धतीने तरुणांना रस्त्यावर उतरून एक यंत्रणा आणि स्थापित सत्तेच्या विरोधात विद्रोह बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आला, तशी घटना भारतामध्ये घडवण्याचे प्रयत्न आहे? नाही, अजून एवढं आपण डिटेल तेवढं खोलात हे केलेलं नाही, पण आपला एक वॉच आहे आणि निश्चित यातून काही जे जेनझींची जी रस्त्यावरची क्रांती वगैरे असे जे काही एफर्ट्स काही अँटी सोशल किंवा अँटी नॅशनल इव्हेंटचे चालू आहेत त्याच्यावर आपलं वॉच आहे। सामान्य तरुणांनाही अशा गोष्टीतून सोशल मीडियावर भुलवलं जाते, काय तुम्ही त्यांना सांगणार? त्यांना माझं एकच सांगणं आहे की आपलं संविधान खूप मजबूत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आपले सर्व प्रश्न सुटू शकतात आणि ते सोडवलेले आहेत। गेले आपण 75 वर्ष आपण पाहिलेले पण आहे की कितीही मोठे चॅलेंजेस भारतासमोर आले आहेत तर ते आपण संविधानाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत। त्यामुळं जे लीगल टूल्स आहेत, जे कायदेशीर मार्ग आहेत, त्याच्यावर आपल्या तरुणांनी आणि यूथनी विश्वास ठेवावा। मग त्यामध्ये कोर्ट्स आहेत, इलेक्शन्स आहेत, वेगवेगळे आपले लेजिस्लेटिव्ह टूल्स आहेत, त्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो आणि मला वाटतं आहे की आपले म्हणजे वी आर एक्झाम्पल फॉर होल वर्ल्ड ॲज अ डेमोक्रेटिक आणि प्लुरल आणि डायव्हर्स डेमोक्रेसी म्हणून। त्यामुळे मला वाटतं की आपण संविधानावर, लोकशाहीवर विश्वास ठेवून पुढे गेलं पाहिजे। तर कॉकरोच जनता पार्टीच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर एक विशेष मोहीम चाललेली आहे, यंत्रणांचा त्याच्यावर बारीक लक्ष आहे आणि काही शहरी नक्षलवादी, अर्बन नक्सल जे आहेत ते या मोहिमेमध्ये सहभागी तर झालेले नाही। या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्र पोलिसांची करडी नजर या संपूर्ण घटनेवर आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।